तृषा लागलिया जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. बाप रखमा देवेवरा विठ्ठल आवडी, गोडी ऐसी गोडी बिळोनी गेली. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. देह लेखावा असार सत्य पर उपकार, तुका म्हणे ये मिरासी बुडी द्यावी ब्रह्मरसी. संचित क्रियमान हे तर प्रारब्धा अधीनच असतं महाराज. सर्व काही विधिलिखित असतं, तसंच घडतंही आणि तसंच आम्हाला सामोरंही जावं लागतं. पहिले पटरी बाद में रेल. आधी पटरी टाकलेली आहे, रेल्वेनं फक्त त्या पटरीला धरून धावायचं आहे. पटरीच्या डावीकडे किंवा उजवीकडे जाण्याचा मार्ग रेल्वे करता नाही आहे महाराज. जशी पटरी असेल तसंच रेल्वेनं धावायचं आहे. थोडंसं टर्न असेल तिने टर्न व्हायचं आहे, सरळ असेल तिने सरळ रेषेत जायचं आहे, डाव्या बाजूला थोडा टर्न असेल डाव्या बाजूला झुकायचं आहे. संचिताचं तसंच आहे महाराज. कर्मफळाचंही तसंच आहे. जसं लिखित असेल विधी लिखित त्याप्रमाणेच जीवाला जावं लागतं. त्यात बदल करण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी नाही. तुका म्हणे भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. त्याचा नाश व्हावं, भोगातून सुटावं हे जर वाटत असेल तर ते भगवंताच्याच मनात यावं लागतं महाराज. त्यात बदल करण्याचा अधिकार फक्त भगवंताच्या ठिकाणी आहे, जीवाच्या ठिकाणी तो नाही. आणि भगवंत ते करण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्याचे जसे भोग असतील त्याप्रमाणे ते भोग जीवाकडून तो भोगवून घेत असतो. कारण आपण मागेही चिंतन केलं की त्याने भोगत असलेलं जे भोग आहे तो करीत असलेलं भोगाच्या अनुषंगाने जे कर्म आहे ते सृष्टीच्या जडणघडणीकरता आवश्यक आहे. जे म्हणून नशिबी जे असेल, प्रारब्धात जे असेल तसंच घडत जातं. माळिये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पानिया जैसे व्हावा वेगा. त्या पाण्यासारखं आम्हाला होता आलं पाहिजे. माळी जसं पाणी नेतं शेतातल्या दंडानं, इकडे नको म्हणते की इकडे वळवतं. पाणी त्या ठिकाणी म्हणत नाही की नाही मी इकडून जाणार नाही, मला इकडून जायचं आहे. माळिये जेवते नेले, तेवते निवांतची गेली. तो जसं नेईल, जसं ठेवील तसं आम्हाला राहावं लागतं. आणि आम्ही राहायला पाहिजे महाराज, तरच शांती आहे. ठेविले अनंते तैसेची राहावी. कारण ते काही दुश्मनी म्हणून किंवा प्रिय म्हणून त्यानं ती अरेंजमेंट केलेली नसते. ते आमच्या कर्मफळाचं गाठोडीतलं सोडलेलं फळ असतं आणि ते जसं असेल तसं आम्ही चाखायचं असतं. तसंच जीवाला वागावं लागतं, तसंच जीवाला जावं लागतं. अर्जुन कुरुक्षेत्री सुरुवातीला जो आला तो मोठ्या आवेशात आलाय महाराज, जे की त्याच्या हातात नाहीये. करणे का न करणे आगवे तोची जाणे. युद्ध व्हावं ही त्याची इच्छा आहे. त्यामुळे युद्ध मी करल आणि मी विजयी होईल हे अर्जुनाचं म्हणणंच चुकीचं आहे. हे भगवंताला या ठिकाणी अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्या करता सांगायचं आहे. माऊलींनाही तेच वर्णन करायचं आहे की बाबा रे, आपल्या हातात काही नाही आहे. त्याची मर्जी जशी असेल तसंच घडणार आहे आणि ते घडत आहे त्याला कारण एक अर्थानं आम्हीच आहोत. आमचंच कर्मफळ तसं असेल तर ते आम्हाला भोगलंच पाहिजे. अकाउंटला काही शिल्लकच नसेल, उलट पक्षी ऋणच असेल तर त्याचं व्याज भरायचं हे काम आम्हीच करावं लागतं आणि ते निमूटपणे करावं लागतं. आणि ते जेव्हा आम्ही पार पाडतो त्यावेळेस एक वेगळं समाधान मिळत असतं महाराज. आणि हे समाधान जीवनामध्ये
प्राप्त करण्याकरताच खरं तर जीवाची धडपड असावी, की एक एक भोग मी आता भोगून सारतोय, मी ऋणमुक्त होतोय. कारण कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायक. देहाची निर्मिती ही मुळात भोग भोगण्याकरता आहे. ते भोग भोगूनच सारायचे आहेत. मागे सुदामा ब्राह्मणाचं आपण चिंतन केलं की रुक्मिणी माता म्हणते त्यांना द्या की, भगवंत म्हणतात तो घेणार नाही, संत आहे आणि भोग भोगूनच सारायचे आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून दिलेलंही तो स्वीकारणार नाही. आणि जेव्हा रुक्मिणी माता द्यायला जाते त्यावेळेस सुदामा ब्राह्मण सांगतात की भिक्षुकाला 5च घर मागायचा अधिकार आहे. 6वं घर त्या ठिकाणी वास्तविक नवीन वस्त्र दान होते, श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि नवीन वस्त्र दान देणं चालू होतं. सुदामा ब्राह्मणाच्या अंगावरचं धोतर जे शिवायचंही लागीचं नव्हतं महाराज, गाठी मारलेलं होतं. इतकं जीर्ण झालेलं वस्त्र असताना सुद्धा जो अधिकार दिलेला आहे त्याच अधिकारात चकोरबद्ध जीवन जगणारं त्याला संत म्हटलं जातं महाराज. आणि जीवाने तसं जावं हे भगवंताला अपेक्षित आहे. अर्जुनानंही तसंच वागावं हे भगवंताला अपेक्षित आहे. आणि अर्जुन आलेला जो आवेश आहे अर्जुनाचा, त्यावरच भाष्य करताना भगवंत श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला सांगतायत की कर्तुम नेच्छसी अन्मोहात करिष्यसी अवश्य अपितत. गलित गात्र झालेला अर्जुन कर्तव्यापासून जेव्हा माघार घेतोय, युद्ध करणार नाही सांगताय, त्यावेळेस भगवंत सांगताय तुला करणं भाग आहे. कारण तो तुझा कर्माचाच भाग आहे, तुझ्या संचिताचाच तो एक भाग आहे. आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग, श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 15. युंजन्नेवम सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 342 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात की नावेक विरक्तू जाहला देह धर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारी. अर्थात अरे योगाला अधिकार म्हणजे थोडा विरक्त आणि देहधर्माचं नियमन करणारा असेल तरच तो याला यथा योग्य असा अधिकारी होणार, नाही का. भलताच उठून योग करतो म्हणलं, योगाभ्यास करतो म्हणलं तर अर्जुना ते शक्य नाही. कारण मला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पुढे ते नियोजन करायचं आहे. आपण चिंतन केलं की सर्वच माळ घालून बसले तर पुढच्या जन्मात सिंह कोणाला करायचा, हिंस्रपणा कोणाच्या अंगी द्यायचा. त्याकरता या ठिकाणी या मृत्यूलोकी तो मांसाहारी म्हणूनच उदयाला येतो आणि तसंच कर्म त्याच पटरीनं तो जात असतो. कारण ते माझं पुढचं नियोजन असतं. भगवंत सांगतात की नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतो तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारी. सर्वच अधिकारी या योगाभ्यासाकरता नसतात रे अर्जुना, त्याला योग्यताच असावी लागते. योगाला अधिकार देहाचं नियमन करणारा आणि त्याचं यथायोग्य असा पालन करणाराच अधिकारी होऊ शकतो आणि तो अधिकारी तूच आहेस भगवंत सांगतायत अर्जुनाला. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.